पुण्यातील प्रसिद्ध असलेल्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या आडमुठ्या भूमिकेमुळे एका गर्भवती महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। विशेष म्हणजे सत्ताधारी भाजप आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक यांच्या पत्नीबाबत हा प्रकार घडला आहे। उपचारासाठी दाखल करून घेण्यासाठी रुग्णालयाने प्रथम 10 लाख रुपये जमा करा तरच दाखल करून उपचार सुरू केले जातील अशी भूमिका घेतली। त्यामुळे महिला पिंपरी चिंचवड शहरातील एका रुग्णालयात जाऊन दाखल झाली। त्या ठिकाणी महिलेने 2 जुळ्या मुलींना जन्म दिल्यानंतर तिचा दुर्दैवी मृत्यू झाला। यावरून आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आक्रमक झाला आहे। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कोथरूड विधानसभेचे युवक अध्यक्ष गिरीश गुरनानी यांनी या संदर्भात अलंकार पोलीस स्टेशन येथे पोलीस निरीक्षक रोकडे यांची भेट घेऊन दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या प्रशासनाने कदाचित थोडासा मानवीय दृष्टिकोन दाखवला असता तर आज तनिषा भिसे आपल्या जुळ्या बाळांना मातृत्व देण्यासाठी हयात राहिल्या असत्या। सत्ताधारी आमदारांच्या निकटवर्तीयांची ही अवस्था असेल तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लोकांचे जगणे किड्या मुंग्यांपेक्षाही बेकार होते आहे, ज्याची कल्पनाच न केलेली बरी, असेही गुरनानी म्हणाले। रुग्णालयावर कारवाई नाही झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील यावेळी त्यांनी त्यांच्या वतीने दिलेला आहे। नमस्कार, मी गिरीश गुरनानी, अध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस कोथरूड विधानसभा शरदचंद्र पवार। काल कोथरूडमध्ये एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली। दीनानाथ मंगेशकर येथे एका महिलेचा दीनानाथ मंगेशकरच्या चुकीच्या धोरणामुळे त्या महिलेचा मृत्यू झाला। ती महिला प्रेग्नेंट होती। ती महिला दीनानाथमध्ये गेली। दीनानाथमध्ये गेल्यानंतर दीनानाथवाल्यांनी कॉम्प्लिकेशन्स, त्यांना जुळी पोरं होणार होती, कॉम्प्लिकेशन्स होते, त्यामुळं त्या दीनानाथवाल्यांनी त्यांना 10 लाख रुपये मागितले, त्याशिवाय ॲडमिट करून घेणार नाही। आणि त्यांचे पती हे भाजपचे विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक होते। आमदारांनी फोन केला, त्यानंतर त्या स्वीय सहाय्यकाने मंत्रालयातनं दीनानाथ मंगेशकरमध्ये फोन केला की बाबा माझ्या बायकोला तुम्ही ॲडमिट करून घ्या, आम्ही आता 2.5-3 लाख रुपये भरतो। तरी दीनानाथ मंगेशकरनी ही कुठलीही बाब त्यांची ऐकली नाही आणि सांगितलं की 10 लाख भरल्याशिवाय आम्ही तुमच्या मिसेसला ॲडमिट करून घेऊ शकत नाही। त्याच्यानंतर तिथं बराच वेळ गेल्यानंतर ते दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये गेले आणि तिथं त्यांनी 2 मुलं ती जन्माला आली, पण दुर्दैवी त्या महिलेचा मृत्यू झाला। या दीनानाथ मंगेशकरची ही मुजोरी इथं दिसून आलेली आहे। एवढा त्यांना माज आलेला आहे की बाबा एखादी महिला तिथं येते आणि ते 2.5-3 लाख रुपये भरायला तयार होते ना, तरी तुम्ही त्यांना का नाही ॲडमिट करून घेतलं। आज आम्ही अलंकार पोलीस चौकी या ठिकाणी आलेलो आहे आणि राष्ट्रवादी युवक कोथरूड विधानसभेच्या वतीने आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे। दीनानाथ मंगेशकर जो कोण चालवत आहे, जी काही त्यांची कमिटी आहे, जे काही डॉक्टर्स आहेत त्या ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व, त्यांच्यावरती कडक कारवाई झाली पाहिजे। त्यांना काय दया माया काय आहे का नाही। आज ती 2 मुलं जन्माला आली, त्यांनी आपल्या आज आईला बघितलं नाही, ही असली कसली घाणवृत्ती। आणि सत्तेतला आमदार फोन करतोय, मंत्रालयातला फोन जातोय, तरी हे दीनानाथ मंगेशकरवाले जर ऐकत नसतील तर हे दीनानाथ मंगेशकरवरती कठोर कारवाई झाली पाहिजे। या गोष्टीचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो आणि सरकारने आता तरी लक्ष घाला भाई, तुमच्या सत्तेतला आमदाराचा स्वीय सहाय्यकचा की मिसेस गेलेली आहे, तरी म्हणजे तुमचं काय या काय आपल्या दीनानाथ मंगेशवरती काय दबाव आहे का नाही। आज कारवाई करणं अत्यंत गरजेचं आहे, अन्यथा आम्ही तीव्र आंदोलन करू। धन्यवाद।